वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावे, इतरांनी व्हावा माथी भार, असं जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय सांगतात. वेदवाङ्मय हे अत्यंत प्राचीन, दैवी, अमानवीय, अपौरुषेय वाङ्मय आहे. हे भारतीय विचार परंपरा मानते आणि या वाङ्मयाचं प्राचीनत्व जगातील सर्व तत्ववेत्ते मान्य करतात. आणि या वाङ्मयामध्ये जीवनाच्या अनेक अंगांवर सांगोपांग विवेचन केलेलं आहे, विचार मांडलेला आहे. मग धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, औषधीय असेल, शास्त्रीय असेल, कोणत्याही याच्यावर अनेक प्रकारचे गोष्टी मांडलेल्या आहेत. पैकी अध्यात्मशास्त्र हा विषय मूळ आहे त्यातला. आणि वेदवाङ्मयाचा अभ्यासक म्हणजे श्रेष्ठ ज्ञानी असं मानलं जात होतं. मात्र या संकल्पनेला तुकोबारायांनी छेद दिलेला आहे. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावे, जे ईश्वरचरणी लीन झालेले आहेत, विलीन झालेले आहेत, भक्त आहेत, त्यांना यातला अर्थ कळू शकतो. ज्यांनी ईश्वराला समर्पित करून घेतलेलं आहे, स्वतःचं अस्तित्व विलीन केलेलं आहे, त्यांनाच यातला गर्भित अर्थ कळू शकतो, इतरांना नाही. इतर फक्त शब्दांचं ओझं वागवतात, असं जगद्गुरू सांगतात.